तर या प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, म्हणून या प्रश्नांचा आपण आज सराव करून घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण नवोदय परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला प्रश्न आहे, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले? तर हा प्रश्न कसा सोडवायचा? तर ह्या प्रश्नामध्ये एक ट्रिक्स वापरायची. इथे आपल्याला तिघांची नावं किंवा तिघांचे गुण दिलेले आहेत. ज्याचं नाव दोनदा आलेलं आहे त्याला काय म्हणायचं? एक्स म्हणायचं. कारण इथे आपल्याला कोणाचेही मार्क किंवा गुण दिलेले नाहीत, तर इथं आपल्याला एक्स हा मानावा लागणार आहे त्यांच्या मार्कासाठी. म्हणून इथं प्रथम आपण रहीमचे गुण हे एक्स मानू. तर रहीमचं नाव हे दोनदा आलेलं आहे, म्हणून रहीमचं आपण काय करू? एक्स मानू मार्कांसाठी. तर रहीमला एक्स मार्क पडलेले आहेत. रहीम बरोबर एक्स. रहीमला एक्स मार्क मिळालेले आहेत आणि उदाहरणामध्ये काय सांगितले आहे की रहीमपेक्षा करीमने 15 गुण जास्त मिळवले आहेत. तर रहीमचं जर एक्स मार्क असतील तर त्याच्यापेक्षा 15 गुण हे करीमला जादा मिळालेले आहेत. त्यानंतर मदनला सुद्धा रहीमपेक्षा 10 गुण काय कमी मिळालेले आहेत. तर रहीमपेक्षा मदनला 10 गुण कमी मिळाले आहेत, म्हणजेच एक्स वजा 10. त्यांचे एकूण गुण किती आहेत? तर 110 आहे. तर यांचं आपल्याला काय करायचंय? समीकरण मांडून घ्यायचं आहे. एक्स अधिक 15 त्यानंतर अधिक एक्स वजा 10 बरोबर एकूण गुण किती आहेत? 110. या पद्धतीने हे समीकरण मांडून घ्यायचं आणि आता हे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. आता इथं अधिक एक्स आणि अधिक एक्स यांची काय होणार? बेरीज होणार, म्हणजे 3x होणार. तर आता इथे अधिक 15 आहेत आणि इथे हे वजा 10 आहेत, तर यांची काय होणार? वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. 15 मधून 10 गेले तर शिल्लक राहतात 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणून अधिक 5 बरोबर 110. तर आता आपल्याला इथं 3x ची किंमत काढायची आहे. आता 5 जर आपण या बाजूला नेले तर ते वजा होणार, म्हणून 110 मधून जर 5 जर गेले तर शिल्लक राहतात 105, म्हणजे 3x बरोबर 105. आता इथे आपण 3x ची किंमत काढू. तर x बरोबर 105 भागिले इथं हे 3 गुणिले आहे, इथं भागिले होणार. इथे भाग जर दिला 3 ने आपण तर 3 त्रिक 9 आणि 3 पाचे 15, म्हणजेच x बरोबर किती आलं? 35. तर x हे कोणाचे गुण मानलेले आहेत? तर रहीमचे मानलेले आहेत, म्हणून रहीमचे गुण किती आहेत? तर 35 आहे. तर आता आपल्याला रहीमचे गुण मिळालेले आहेत. आता रहीमच्या गुणांवरून आपण प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की करीमचे गुण काढा. तर करीमचे वय आपण आता काढू शकतो. आता इथे करीमला किती गुण मिळालेले आहेत? तर रहीमपेक्षा 15 गुण हे जादा मिळालेले आहेत. रहीमचे गुण किती आहेत? तर 35 आहेत. तर रहीमपेक्षा करीमला 15 गुण जादा मिळाले आहेत, म्हणून रहीमचे गुण त्याच्यामध्ये प्लस किती करायचं? 15 करायचं, बरोबर किती येणार? 50 येणार. म्हणजेच करीमला किती गुण मिळाले? तर 50. करीमला मिळालेले गुण हे 50 आहेत. नंतरचा प्रश्न आहे, एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधा. तर आता आपण हा प्रश्न सोडवताना एक्स हे मार्क किंवा गुण कोणाचे मानायचे आहेत? की ज्याचे दोनदा नाव आलेलं आहे तिथं आपण काय करायचं? त्याचे एक्स मार्क किंवा गुण मानायचे आहेत. तर इथं गुरुदास हा दोनदा आलेला आहे, म्हणून आपण गुरुदासचे गुण किती मानू? एक्स मानू. कारण हा प्रश्न आपल्याला एक्स मानूनच सोडवायचा आहे, यामध्ये आपल्याला कोणाचेही मार्क दिलेले नाहीत, म्हणून गुरुदासचे मार्क हे एक्स मानायचे. गुरुदास बरोबर एक्स. रमेश आहे, तर रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण हे जास्त मिळालेले आहेत, म्हणून काय करायचं? इथं गुरुदासचे एक्स मार्क आणि गुरुदासपेक्षा 15 मार्क जास्त आहेत, म्हणून एक्स अधिक 15 असं लिहायचं. त्यानंतर लीला, तर लीलाला त्याच परीक्षेमध्ये गुरुदासपेक्षा 7 गुण काय मिळालेत? कमी मिळाले आहेत, म्हणून एक्स वजा 7. त्यांचे एकूण गुण किती आहेत? तर एकूण गुण 83 मिळाले आहेत त्यांना. आपण समीकरण मांडून घ्यायचं. तर समीकरण कसं मांडायचं? तर एक्स अधिक एक्स वजा 7 अधिक एक्स अधिक 15
बरोबर एकूण गुण किती आहेत 83 आहेत. आता इथं हा x अधिक x अधिक x हे काय होणार, ह्यांची बेरीज होणार म्हणजे 3x. ह्यात x ची बेरीज होणार 3x, त्यानंतर वजा 7 आणि अधिक 15 ह्यांची वजाबाकी होणार 8. आणि मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देणार आहोत प्लसचं, बरोबर 83. इथे हे 8 आहेत अधिक, आणि इकडे गेल्यानंतर काय होणार, वजा होणार. तर यांची वजाबाकी किती येणार, 3x बरोबर 83 वजा 8. 3x बरोबर 83 मधून 8 गेले, शिल्लक किती राहतात, तर 83 मधून जर 8 गेले तर शिल्लक राहतात 75. आता इथं x ची किंमत काढू, x बरोबर 75 भागिले 3. तर x बरोबर किती येणार, 3 दुने, तर x बरोबर किती आलं, 25 आलं. x बरोबर किती आलं, 25 आलं. 10चे मार्क आपण x मानले होते आणि आपल्याला x चीच किंमत भेटलेली आहे, म्हणून गुरुदासचे मार्क किती आहेत, 25 आहेत. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले, सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले, तर जोसेफला किती गुण मिळाले. तर आता हा प्रश्न 2018ला विचारला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा, तर इथे आपल्याला ज्यांचं नाव दोनदा आलेलं आहे त्यांना काय मानायचं आहे, एक्स मानायचं आहे. त्यांचे गुण हे एक्स मानायचे आहेत. तर इथे अमित हा दोनदा आलेला आहे म्हणून अमितचे गुण किती मानू आपण, एक्स मानू. तर प्रश्नामध्ये दिले आहे जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले आहेत. तर अमितपेक्षा जोसेफला 8 गुण कमी आहेत, म्हणजेच एक्स वजा 8 हे जोसेफचे गुण झाले. त्यानंतर कुमारला अमितपेक्षा 12 गुण हे जास्त पडलेले आहेत, म्हणजेच एक्स अधिक 12. आणि एकूण गुण किती आहेत त्यांचे, तर एकूण गुण हे 205 आहेत. एकूण गुण बरोबर 205. तर आता याचं आपण समीकरण मांडू. ते एक्स अधिक एक्स वजा 8 अधिक एक्स अधिक 12 बरोबर 100 बरोबर 205. आता हा अधिक एक्स आणि अधिक एक्स ह्यांची काय होणार, बेरीज होणार, म्हणजेच हे 3x होणार. आता इथं वजा 8 आणि अधिक 12 आहे, तर 12 मधून 8 गेले तर अधिक 4 राहणार, कारण आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे, आणि बरोबर 205. तर हे अधिक 4 जर आपण इकडे नेले तर इथं किती शिल्लक राहणार आहे, वजा होणार आहेत, आणि 201 एवढं शिल्लक राहणार आहे, म्हणून 3x बरोबर 201. आता 1 ची किंमत काढून घेऊ आपण, 201 गुणिले भागिले 3. आपल्याला विचारलंय जोसेफला किती गुण मिळाले, तर जोसेफला मिळालेले गुण हे अमितपेक्षा 8 ने काय आहेत, कमी आहेत, म्हणून इथं 67 वजा 8 बरोबर किती राहतात, 59 राहतात. म्हणजे जोसेफला 59 एवढे गुण मिळाले. नंतरचा प्रश्न आहे, पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण हे कमी मिळाले. तिघांत मिळून एकूण 112 गुण मिळाले होते, तर कांताला एकूण गुण मिळाले किती. तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला प्रथम पंकजला चारूपेक्षा 15 गुण हे कमी मिळाले आहेत, आणि नंतर काय सांगितलं आहे, चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले आहेत, म्हणून आपल्याला कांताचे गुण हे एक्स मानावे लागतील, म्हणून कांता बरोबर एक्स गुण. त्यानंतर चारूला कांतापेक्षा 5 गुण हे जास्त मिळाले आहेत, म्हणून एक्स अधिक 5. आणि पंकजला चारूपेक्षा 15 गुण हे कमी मिळाले आहेत, तर चारूचे गुण किती आहेत, 5x अधिक 5, आणि पंकजचे किती आहेत, मग 15 गुण हे कमी मिळालेले आहेत चारूपेक्षा, म्हणून वजा किती होणार, 15 होणार. आणि एकूण गुण किती आहेत त्यांचे, 112. याचं आपण आता समीकरण मांडून घेऊ. तर x अधिक 5 अधिक x अधिक 5 वजा 15 बरोबर 112. तर आता इथे अधिक x यांची बेरीज करून घेऊ. तर बेरीज होणार x 3x, म्हणजेच हे 5 आणि हे 5 हे 10, आणि 10 वजा 15 बरोबर किती येणार, वजा 5 बरोबर 112.
त्यानंतर आता हे वजा 5 जर इकडे गेले तर बेरीज होणार, म्हणून ह्यांची बेरीज 117 होणार. आता x ची किंमत काढू तर 117 भागिले 3, तर x बरोबर 3 त्रिक 9 आणि 3 9 27. म्हणजेच कांताचे गुण आपण हे x मानलेले आहेत, म्हणजेच कांताचे गुण हे x मानलेले आहेत, म्हणून कांताचे गुण किती आले 39. कांता बरोबर 39. आणि आपल्याला प्रश्नामध्ये ही कांताचेच गुण विचारले आहेत, म्हणून कांताचे गुण एकूण किती आहेत 39.